मंडळी, मराठा आंदोलनामुळे चर्चेत असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आगामी निवडणुकीच्या संदर्भात एक निर्णायक बैठक आज आंतरवली सराटी इथं पार पडलेली आहे। काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आचारसंहितेच्या अगोदर आपण सरकारने जर मराठा आरक्षणासंदर्भात काही ठोस निर्णय घेतला नाही तर आपण आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहोत असं त्यांनी सांगितलं होतं। लढायचं की पाडायचं याबद्दल आपण लवकरच निर्णय घेऊ आणि त्या संदर्भातली बैठक आज आंतरवली सराटी इथं पार पडलेली आहे। आता त्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आणि त्याचबरोबर मराठा समाजाने नेमके काय काय निर्णय घेतलेले आहेत आणि या सगळ्या निर्णयांमधून मनोज जरांगे पाटील यांनी काय मास्टर स्ट्रोक केलेले आहेत, काय गेमा केलेल्या आहेत, काय डाव केलेले आहेत, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, काही दिवसांपूर्वी राज्यभरामध्ये मराठा आंदोलन हे खूप तीव्र झालेलं होतं। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीमध्ये बराच काळ उपोषण करून मराठा आरक्षणाची मागणी केलेली होती आणि त्या दृष्टीने त्यानंतर त्यांनी आंतरवली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा देखील काढलेली होती आणि त्यानंतर त्यांनी सरकारला मराठा समाजाबाबत ठोस निर्णय घेण्यासंदर्भात नमती भूमिका घ्यायला लावली होती आणि सरकारने अखेर मराठांच्या हिताचे मराठा संदर्भात काही निर्णय देखील घेतले होते। पण जी मुख्य मागणी होती की ओबीसीतून आरक्षण, सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश, कुणबी प्रमाणपत्र, सातारा संस्थान असेल, बॉम्बे संस्थान असेल चे गॅजेट्स लागू करणं, अशा बऱ्याच मागण्या मराठा समाजाच्या होत्या आणि त्या मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते। पण त्या मागण्या कुठेतरी मागे पडल्यात असं दिसतंय आणि मराठा आंदोलन जसं झालं तसं त्यानंतर पॅरलली ओबीसी आंदोलन देखील सुरू झालं। ओबीसी आंदोलन देखील तीव्र झालेलं आपण महाराष्ट्रभर पाहिलं। मनोज जरांगे पाटील, छगन भुजबळ यांच्यामध्ये दावे प्रतिदावे झालेले आपण बघितले आणि कुठेतरी ओबीसी आंदोलना पाठीमागे माहिती आहे की काय, ओबीसी आंदोलनाला माहिती पाठबळ देते काय, अशी शंका संपूर्ण राज्यभर उपस्थित झाली। आणि त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील या सगळ्या गोष्टींनंतर कुठेतरी राजकारणात प्रवेश करतील काय, अशी एक चर्चा सगळीकडे होत होती आणि ती चर्चा अखेर आता मला वाटते संपुष्टात आली आणि मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत लढणार की पडणार या संदर्भात भूमिका घेतलेली आहे। आता आजच्या बैठकीमध्ये त्यांनी काय काय निर्णय घेतलेले ते सगळ्यात आपण पहिल्यांदा पाहूयात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील मराठा उमेदवार उभे करणार असल्याचं आता निश्चित झालं आहे। मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठा उमेदवार निवडून येऊ शकतात अशा ठिकाणी आता मराठा उमेदवार उभे करणार आहेत आणि त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील मराठा उमेदवार उभे करणार नाहीत त्या ठिकाणी ते अशा स्थानिक उमेदवाराला पाठिंबा देणार आहेत। जो स्थानिक उमेदवार मराठा आंदोलनाला पाठिंबा देईल म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देईल, बॉन्ड पेपरवरती लिहून देईल, अशा उमेदवाराच्या पाठीमागे मनोज जरांगे आणि एकूणच मराठा समाज उभं राहणार आहे असा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे। आता तिसरा यातला मुद्दा आहे, तिसरा निर्णय असा आहे जे मतदारसंघ एससी आणि एसटीसाठी राखीव आहेत अशा मतदारसंघांमध्ये देखील जो उमेदवार मराठा आंदोलनाला पाठिंबा देईल, एससी एसटी मधला जो उमेदवार आपला असेल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले, जो आपला उमेदवार असेल, जो आपल्याला सहकार्य करेल अशा उमेदवाराला आपण पाठिंबा द्यायचा आहे। असे एकूण प्रमुख 3 निर्णय झालेले आहेत आणि पुढचं एक गोष्ट महत्त्वाची ठरलेली आहे ती अशी की जे इच्छुक उमेदवार मराठा इच्छुक उमेदवार आहेत त्या सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे। ज्या तारखेला अर्ज मागे घेण्याची तारीख आहे त्या तारखेपर्यंत आपण एक निर्णय घेऊ कोणी कोणी फॉर्म मागे घ्यायचे आणि त्यानंतर त्या सर्वांना फॉर्म मागे घ्यावं लागेल आणि एक मेरिटनुसार आपण मराठा उमेदवार त्या मतदारसंघामधून देणार आहोत। असे 3-4 महत्त्वाचे निर्णय या बैठकीमधून मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेले आहेत। आता या सगळ्यामध्ये कळीचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की ज्या ज्या ठिकाणी मराठा आंदोलनाचं प्रभाव क्षेत्र आहे, जिथं मराठा आंदोलन तीव्र आहे त्या ठिकाणी नक्कीच मनोज जरांगे पाटील आपले उमेदवार करणार। ज्या ठिकाणी मराठा उमेदवार निवडून येण्याची क्षमता जास्त आहे त्या मतदारसंघांमधून 100% मनोज जरांगे पाटील आपले उमेदवार उभे करणार आणि तिथे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही उमेदवारांना कुठेतरी पाठीमागे सारून
हा मराठा उमेदवार निवडून येण्याची शक्यता सुद्धा आहे. कारण आपण लोकसभेला जे पाहिलं मराठा फॅक्टरमुळे अनेक माहितीला फटका झाला ते तर पाहिलंच, पण मराठा फॅक्टरमुळे संपूर्ण लोकसभेचा निकालच पालटला असं आपण पाहिलं. आता ज्या ज्या ठिकाणी मराठा उमेदवार उभे राहणार नाहीत त्या ठिकाणी मात्र मनोज जरांगे यांनी खूप मोठा मास्टर स्ट्रोक केलेला आहे. आता इथं काय होणार आहे की महाविकास आघाडी 100% मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी इच्छुक असणार आहे. त्यामुळे ज्या ज्या नेत्यांनी ज्या ज्या महाविकास आघाडीमधले असतील किंवा माहितीमध्ये असतील ज्यांनी ज्यांनी मराठा आंदोलनासाठी भूमिका घेतली ते उमेदवार नक्कीच मनोज जरांगे यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी धडपड करणार आहेत. पण जे उमेदवार म्हणजेच जास्तीत जास्त ते उमेदवार नक्कीच माहितीचे असतील. माहितीचेच उमेदवार अशा वेळी काय भूमिका घेणार, कारण माहितीनं जर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा घेतला तर ओबीसींच्या दृष्टीनं ओबीसी कुठेतरी नाराज होतील का याबद्दल माहितीचे उमेदवार काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल. आणि त्यावेळेस माहितीच्या उमेदवारांची किंवा माहितीची एकूण भूमिका काय असणार हे आपल्याला पाहावं लागेल. त्यावेळेस मात्र कुठेतरी माहितीची कोंडी होताना आपल्याला दिसणार आहे. आता त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मराठा आंदोलनाचं प्रभाव क्षेत्र नाही मात्र मराठा आंदोलन ही सेंटिमेंट ही इमोशन जिथं जिथं आहे त्या ठिकाणी सुद्धा जरांगे इफेक्ट उदयास येणार आहे. कारण जिथं जिथं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा जो उमेदवार देणार नाही त्याला कुठेतरी फटका बसणार आहे मराठा मतदारांचा हे त्यातल्या स्थानिक उमेदवारांना माहीत आहे. त्यामुळे पर्याय नसला तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील इफेक्ट हा प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याला उदयास येताना दिसणार आहे. तो असणार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी असं सांगितलंय की सगळ्या इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरले तरी चालतील. सगळ्या इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरायचे आहेत. कोणी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा हे मी ठरवणार आहे किंवा मराठा समाज ठरवणार आहे. त्या मतदारसंघाचं मेरिट पाहून त्या उमेदवाराचं मेरिट पाहून ते अर्ज मागे घेणार आहेत. यातून त्यांनी एक असा मास्टर स्ट्रोक साधलाय की कोणत्याही मराठा इच्छुक उमेदवाराला त्यांना नाराज करायचं नाही आणि त्याने पुढे जाऊन कुठली तरी वेगळी भूमिका घेऊ नये यासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत त्यांना आपल्यासोबत ठेवण्याचा एक मास्टर स्ट्रोक मारलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये मराठवाडा भागामध्ये जिथं मराठा आंदोलनाचं प्रभाव क्षेत्र आहे तिथं कुठेतरी स्वतःभोवती संपूर्ण गोष्टी केंद्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यामुळे आता संपूर्ण जी माहिती आणि महाविकास आघाडीनं जातीय गणितं बांधलेली आहेत जी जातीय समीकरणं बांधलेली आहेत आता ती कुठंतरी बिघडणार असंच आपल्याला दिसतंय. या सगळ्यामध्ये बऱ्याच वेळा माहिती आणि महाविकास आघाडीला सुद्धा जरांगे यांची कुठे कुठे मनधरणी करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे आता महाराष्ट्राचं राजकारण हे जरांगे पाटील यांच्या भोवती केंद्रित होताना आपल्याला दिसतंय. त्यामुळे राजकीय जाणकार सुद्धा असं म्हणतायत की मनोज जरांगे पाटील हे जिंकण्यासाठी नाही तर खेळ बिघडवण्यासाठी आले असं कुठंतरी आता राजकीय जाणकारांचं म्हणणं येतंय. एकूणच मराठा आणि ओबीसी असंच सेंट्रलायझेशन आता आपल्याला होताना दिसणार आहे. त्यामुळे जागा वाटपाचं देखील आता यामुळे गणित बदलणार आहे असं दिसतंय. कारण जो जात फॅक्टर आहे तो जात फॅक्टर कुठेतरी भाजप किंवा महायुती मराठा उमेदवार देण्याची शक्यता आहे आणि महाविकास आघाडी कुठेतरी ओबीसी उमेदवार प्रोजेक्ट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच सगळं तिकीट वाटपामधलं एकूण सगळं गणित आता बदलणार आहे. एकूणच अशीही शंका उपस्थित केली जाते की मराठा मतदारांचं मराठा जी वोट बँक आहे ती सेंट्रलाइज करून त्याचा उपयोग कुठेतरी महाविकास आघाडीला करून द्यायचा मनोज जरांगे पाटील यांचा प्रयत्न आहे असं देखील बरेच राजकीय जाणकार म्हणतायत. पण आता या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? मनोज जरांगे पाटील यांचे हे निर्णय हे नेमके सगळे राजकीय जाणकार म्हणतायत तसं महाविकास आघाडीला पूरक आहेत का? मनोज जरांगे पाटील यांच्या या निर्णयांमुळे राज्याचं राजकारण कसं बदलणार आहे याचा नेमका कोणाला फटका बसणार आहे? मनोज जरांगे पाटील
यांचे किती उमेदवार आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकतात त्याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.